वाव, काय मस्त! सोनाज रेसिपीमध्ये काय बनलेलं आहे? मस्त हिरव्या मिरचीतील मूगडाळ भाजी, चवीला भन्नाट. नक्की बनवून बघा. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. अतिशय पौष्टिक अशी मूगडाळीची भाजी, तेही हिरव्या मिरचीतील, अगदी साधी सोपी बनवणार आहे आपण. तर मूगडाळ घेतली, स्वच्छ छान निवडून घेतली, 2 पाण्याने धुवून घेतली आणि एक 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये ठेवलेली आहे बघा. तोपर्यंत कांदा वगैरे कापून घेतला आणि हिरवी मिरची, लसूण. आता इथं बघा गॅस चालू केला, गॅसवर कढई ठेवली. कढई तापल्यानंतर 2 ते 3 पड्या तेल टाकलं, जिरे मोहरी टाकले. जिरे मोहरी नंतर आपण लसूण टाकून घेतलेला आहे. लसूण पण छान असा गुलाबी रंगावर परतल्यानंतर सोनेरी रंगावर परतल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला बघा. कढीपत्ता टाकल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण भन्नाट चवीची लागते. नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. आता बघा, मी हिरवी मिरची पण टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आता हिरवी मिरची थोडीशी तेलामध्ये छान होऊ द्यायची. नंतर मग कांदा जाणार आहे. कांदा आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो. मी 2 मध्यम आकाराचे कांदे कट केले होते, ते टाकून घेतलेले आहे. आणि बघा, आता कांदा छान असा परतल्यानंतर एक टोमॅटो कट केला होता, तोही टाकून घेतला. आता परतवून घ्यायचं. डब्याला जर तुम्हाला एखाद्या वेळेस भाजीला काही सुचत नसेल तर झटपट मूगडाळ घ्यायची आणि अशी भाजी बनवायची. चवीलाही छान लागते. आपण लाल मिरची पावडरमधली तर नेहमी खातो, अशी हिरव्या मिरचीची नक्की खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा. तर बघा, डाळ पण आता मस्त भिजत आहे. म्हणजे एक 10 मिनटं भिजत ठेवली तरी चालते, 15 मिनटं ठेवली तरी चालते. आणि आता बघा, सगळे मसाले परतल्यानंतर हळद पावडर गेली, धना जिरा पावडर गेली. थोडंसं इथं बघा, मी आता दीपक मसाला म्हणजे गरम मसाला वापरलेला आहे. तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता, किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला मॅगी मसाला वापरायचा, तोही तुम्ही वापरू शकतात. तर बघू शकता मैत्रिणींनो, तेलामध्ये हळद टाकल्यानंतर मस्त कलर येतो. आता मूगडाळ पण आपली मस्त अशी थोडीशी भिजलेली आहे बघा. एक 10-15 मिनटं पाण्यात ठेवली होती. थोडंसं मी आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बाजूला गॅसवर, कारण थोडंसं मी पाणी टाकणार आहे आणि डाळ शिजण्याकरता. असं तर थोडी भिजलेली पण आहे. जर जास्तच भिजली तर पाण्याचा वापर कमी करा. आता इथं थोडी डाळ कमी भिजली होती पाण्यामध्ये, म्हणून मग मी थोडं पाणी बघा जास्त टाकलेलं आहे. आणि एकदम बारीक गॅसवर नाही शिजू द्यायची, थोडा मोठ्या गॅसवरच उकळी येऊ द्यायची आणि मग नंतर आपल्याला मध्यम गॅस करायचा आहे. आता बघा, गरम पाण्याचा वापर केल्यामुळं लगेच उकळी येते भाजीला, म्हणून भाजीची चव टिकून राहते. आणि आता भाजीला उकळी येत आहे. चवीनुसार मीठ गेलं बघा भाजीवर. आणि अशी अतिशय साधी सोपी मस्त चमचमीत रेसिपी मूगडाळीची मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. काही जास्त मसाले वगैरे न वापरता साध्या सोप्या पद्धतीने, आणि छान लागते. एखाद्या वेळेस अशी मूगडाळ खायला पण आणि डब्याला पण नाही भाजी सुचली का आपण बनवू शकतो. आता उकळी येत आहे बघा. आणि तुम्हाला जर थोडा रसा जास्त ठेवायचा तर तुम्ही पाणी थोडं जास्त वापरा. आता बघा, इथं पाणी आटलेलं आहे आणि थोडंसं पाणी आता राहिलेलं आहे, म्हणजे आपली मूगडाळ होण्यात आलेली आहे. तर बघू शकता, मस्तपैकी छान होत आहे. आणि तुम्ही नक्की अशी हिरव्या मिरचीतील मूगडाळ बनवून बघा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही साधी सोपी हिरवी मिरची वापरून मूगडाळीची भाजी रेसिपी आवडली का? जर आवडली असेल तर मोठ्या मनाने, मोठ्या प्रेमाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाईप डन नक्की करा मैत्रिणींनो. कुठंही रेसिपी स्किप न करता बघा, ॲड सहित बघा आणि मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचून खूप आनंद होतो. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून मी आभारी आहे. असंच प्रेम, सपोर्ट कायम सोनाज रेसिपीवर राहू द्या. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. आता बघा, मूगडाळ मस्त परतलेली आहे. आता वाढून घेऊया आपण छान अशी मस्त प्लेटमध्ये. गरमागरम मस्त मूगडाळीची भाजी आणि चपाती खायला मज्जाच वेगळी. तर या मैत्रिणींना, तुम्ही पण मूगडाळीची भाजी खायला वाढून झालेली आहे. नक्की रेसिपीला प्रेम द्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये, ग्रुपमध्ये शेअर करा. आणि रेसिपी बघितल्याबद्दल मी तुमची हृदयातून आभारी आहे मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. वाव, काय मस्त दिसत आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. धन्यवाद.